नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत आनंदधाम येथे मोठ्या उत्साहात भगवत कृपा षष्टीच्या शुभ मुहूर्तावरच्या भव्य रक्षाबंधन कार्यक्रम पार पाडण्यात आला। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मात्र यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या सुपुत्राने श्रेयस जयस्वालने। भाऊ म्हणून मंच गाजवल्याने ज्या वर्षी तपाचे कार्य असल्यामुळे आम्हाला रक्षाबंधनाचे कार्यक्रम आम्ही फार मोठ्या जगमगताने करतो दरवर्षी। पण यावर्षी काय झालं, आमचे कार्य होते आणि या कार्यामध्ये आम्हाला दुसरे कार्य करता येत नाही, म्हणून आम्ही रक्षाबंधनाचे कार्यक्रम थांबवलं आणि या महानत्यागी बाबाजींच्या कार्याचा समारोप ज्या दिवशी आहे, स्वागत सत्कार ज्या दिवशी आहे, त्या दिवशीच आम्ही बहीण भावाला, भाऊ बहिणीला अशा प्रकारचं प्रेमाचं नातं जो आहे ते आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज इथं ठेवलं आणि आज तो इथंही पार पडला। आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी राखी ह्या दिवशी, ह्या सणाच्या दिवशीच घेत होतो, परंतु ह्या वर्षी आमचे 12 वर्षांनी येणारे तपाचे कार्य सुरू असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही 5 दिवस लेट आज इथे आयोजित केलेला आहे आणि आज तो कार्यक्रम इथे रक्षाबंधनाचा, भाऊ बहिणीचा नात्याचा हा इथे सुरू आहे। आमचे मार्गदर्शक यांच्या शिकवणीनुसार आम्ही प्रत्येक हिंदू धर्मामध्ये जे पण सण उत्सव साजरे होत असतात ते आम्ही पार पाडत असतो। आमचे सद्गुरू महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्माच्या परंपरेनुसार 12 वर्षांनी एक तप पूर्ण होत असतो आणि आज तो तप करण्याचे सौभाग्य आम्हाला मिळालेले आहे। लंबे हनुमान मंदिर ते आनंदधाम आश्रम असा भव्य चित्ररथ आणि पदयात्रा काढण्यात आली। विविध संघटनांनी या पदयात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत केले। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातसह विदर्भातील मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवलाय। या सोहळ्यात पाहुण्यांचा आणि चित्ररथांचा सन्मान करण्यात आलाय। धार्मिक गीतांनी वातावरण भारावले होते। गजामाशा 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।